पुण्यामधील खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 8,734 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढून आज दुपारी 4 वाजता 19,118 क्युसेक करण्यात आला। यात आवश्यकतेनुसार बदल देखील संभवू शकतोय। तसेच पुरंदरमधील नीरा नदी खोऱ्यामध्ये आज सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली। त्यामुळे वीर धरणातून आज दुपारपासून 43,000 क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रामध्ये सोडलं जात आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय आणि या जोरदार पावसामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये प्रचंड अशी वाढ झाली आणि त्यामुळे वीर धरणामधून आज दुपारी 1 वाजल्यापासून 43,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते। तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकता की वीर धरणामधून नीरा नदी पात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे नीरा नदी ही आता दुथडी भरून वाहू लागलेली आहे। त्याचबरोबर नीरा नदीचं पात्र हे आता धोक्याच्या पातळीवर आलेलं आहे आणि वीर धरणाचं जे पाणलोट क्षेत्र आहे त्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणखी 3 धरणं आहेत। यामधील भाटघर धरणातून साधारणतः 23,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते। गुंजवणी धरणामधून 250 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते। त्याचबरोबर नीरा देवगड जे धरण आहे त्या धरणातून 750 क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते। हे सर्व पाणी पुन्हा वीर धरणामध्ये येत असतं। त्याचबरोबर वीर धरणाचं जे पाणलोट क्षेत्र आहे त्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं पाऊस होतोय आणि ते देखील पाणी वीर धरणात येते आणि त्यामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी अशी वाढ झालेली आहे। आत्ता आपण नीरा नदीच्या काठावर आहोत। नीरा आणि पाडेगाव म्हणजे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या या पुलावर आपण आहोत आणि आपण पाहू शकतो की या नदीला मोठा असा पूर आला आहे। ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींना स्नान घातलं जातं नीरा नदीमध्ये तो दत्तघाट देखील आता पाण्याखाली गेलेला आहे आणि या नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अजून देखील जोरदार पाऊस आहे। हवामान विभागानं रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे या भागात अजून देखील पाऊस सुरू आहे। पाऊस आणखी पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात अजून वाढ होऊ शकते आणि वीर धरणातून अजून पाणी सोडलं जाऊ शकतं। त्यामुळे नीरा नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, नीरा।